हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आयोग स्थापन करणार, राहुल गांधींची घोषणा। पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तर जालन्यात रावसाहेब दानवेंचं शक्ती प्रदर्शन। थोड्याच वेळात पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे उमेदवारी अर्ज भरणार। बच्चू कडूंची अमरावतीत भव्य रॅली, रवी राणांना कुणाकडून पैसे येतात, आजच्या सभेतून उत्तर देणार, राणांची दडपशाही मोडून काढणार, बच्चू कडूंचा हल्लाबोल। नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज अमरावतीत अमित शहांची सभा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर बच्चू कडूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभेकडे लक्ष। गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, बच्चू कडूंचा थेट शहांवर निशाणा, तर 26 तारखेला अमरावतीत हिंदू मुस्लिम दंगल होऊ शकते, बच्चू कडून यांच्याकडून शंका व्यक्त। बच्चू कडूंना मातोश्रीवरून सुपारी आली आहे, ज्या थाळीत खातो तिथे छेद करणं कडूंचा धंदा, रवी राणांचा पलटवार। यवतमाळ वाशिम मधील राजश्री पाटलांच्या रॅलीत मुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग, विरोधकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी वेळ, राजश्री पाटलांचा विजय निश्चित, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त। लोकसभेचं मैदान कोण मारणार, बारामतीत कुणाची सरशी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची महामुलाखत, पहा संध्याकाळी 6 वाजता TV9 मराठीवर। कर्नाटक राज्यातील सर्व मुस्लिमांचा ओबीसी मध्ये समावेश, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाची माहिती। विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर तामिळनाडूतील शेतकऱ्यांचं आंदोलन, झाडावर चढलेले शेतकरी पोलिसांच्या ताब्यात। अभिनेता रणवीर सिंह डीप फेक व्हिडिओ प्रकरणात गुन्हा दाखल, महाराष्ट्र सायबर सेल मार्फत अधिक तपास सुरू। आयपीएल मध्ये आज दिल्ली विरुद्ध गुजरातची लढत, गुणतालिकेत गुजरात 6व्या तर दिल्ली 8व्या स्थानावर, दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना रंगणार। अमेरिकेतील वारसा कर प्रणालीवर काँग्रेसच्या सॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर वाद, काँग्रेसला तुमची मालमत्ता चोरायची आहे, वडिलोपार्जित मालमत्तेवर कर लावायचा आहे, मोदींसह शहांचा हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।